ग्लव्ज असतात तो रुमाल हँड ग्लोव्ज हे पोटात राहिल्याची घटना समोर आलेली आहे. काय सांगाल? जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे महिला व बाल रुग्णालय अंतर्गत 1 तारखेला एका रुग्णांवर सिझेरियन सेक्शनची शस्त्रक्रिया एका डॉक्टरमार्फत करण्यात आली. 1 तारखेला शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला 4 तारखेला डिस्चार्ज करण्यात आला. त्यानंतर 9 तारखेला एका प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा फोन आला की सर 1 तारखेला सिव्हिलमध्ये फिगर झालं होतं आणि त्या पेशंटच्या पोटामध्ये सोनोग्राफी केली असता फॉरेन बॉडीसारखं काहीतरी दिसत आहे. त्या पेशंटची जेव्हा हिस्ट्री विचारली नेमकं काय झालं, कसं दिसत आहे, काय झालं, त्यांनी सांगितले की 4 तारखेला डिस्चार्ज झाल्यानंतर 2-3 दिवसापासून रुग्णाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होता आणि त्याच्यामुळे रुग्ण 9 तारखेला प्रायव्हेट डॉक्टरकडे गेला. मी इमिडिएटली त्या प्रायव्हेट डॉक्टरला सांगितलं की तुम्ही सिव्हिलमध्ये पेशंटला घेऊन या, ऑपरेट करा, जर फॉरेन बॉडी असेल तर रिमूव्ह करा. मग त्यांनी 10 मिनिटांमध्ये नातेवाईकांना विचारतो म्हणून सांगितलं आणि नंतर सांगितलं की रुग्णांचे नातेवाईक सिव्हिल जाण्याला तयार नाही आहे, पुण्याला घेऊन जाणार आहे. एवढी माहिती मिळाली. त्यानंतर हे झालं 9 तारखेला रात्री. 10 तारखेला सकाळीच्या वेळेस केस पेपर वगैरे काढून तर पुन्हा माहिती केली. तेव्हा संबंधित जे डॉक्टर्स होते त्यांच्यावर आम्ही त्यांना कारण दाखवा विचारलं आणि कारवाईच्या प्रस्तावासाठी इन्क्वायरीकरिता उपसंचालक कार्यालयाला इन्फॉर्म केलेलं. त्यानंतर आज दिनांक 18 तारखेला नातेवाईकांनी माझ्याकडे एक तक्रार दिली. त्या अनुषंगाने मी वैद्यकीय महाविद्यालयाची निग्लिजन्स कमिटी आणि उपसंचालक सरांची प्रशासकीय कारवाईसाठी कमिटी त्या कंप्लेंटचा आधार घेऊन ते प्रस्तावित केलेलं आहे. आणि जेव्हा हे दोन्ही कमिटीचे प्रस्ताव येतील तेव्हा जे सत्य आहे ते उघडतील. 100% सोनोग्राफीमध्ये जर फॉरेन बॉडी आहे ही चूक आहे ते चूक आहे, त्याला कुणीही पाठीशी घातलं जाणार नाही. तर रिपोर्ट्स हे निग्लिजन्स आहे हे दिसतच आहे, बरोबर कशाने बनवली गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने जे कारवाई योग्य ती कारवाई केलं जाणार त्याच्या कारवाईसाठी आणि वैद्यकीय महाविद्यालय ज्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय जाते त्यांच्याकडे निग्लिजन्स कमिटी जाते. त्यानुसार निग्लिजन्स कमिटीमार्फत हे पूर्ण पुराव्याने कागदपत्र कमिटीच्या समोर ठेवले जाणार. निग्लिजन्स कमिटीकरता पोलिसांची FIR लागते आणि पोलिसांमार्फत निग्लिजन्स कमिटीला एक पत्र द्यावं लागते. म्हणून नातेवाईकांना सांगण्यात आलं आहे की आपण पोलिसांना एक इन्फॉर्म करून टाकत जेणेकरून मग आम्हाला निग्लिजन्स कमिटीचा फॉलोअप घेऊन जे काही असेल ते सत्य उजेडात आणता येईल.